बातमी एवढी मनाला हेलावून टाकणारी आहे ना, की अजूनही मन तयार होत नाहीये ती गोष्ट एक्सेप्ट करायला, की अजितदादा आपल्यातून निघून गेलेत. असं वाटतच नाहीये. अजितदादा खऱ्या अर्थाने एक लोकनेते होते. कालपासून ज्या नेत्यावरती इतके वर्ष टीका होत आली, की हे हे असं, हा घोटाळा, तो घोटाळा, हे अमुक तमुक, असं तसं, ह्या ह्या त्या गोष्टी म्हणजे ब्लंटली बोलत जातात. पत्रकार बोलतात, विरोधी पक्ष नेते बोलतात, विरोधक बोलतात, त्या विरोधकांचे कार्यकर्ते आरोप करतात. दादांवरती तर एवढे आरोप केले गेले की त्याचा काही सुमार नाहीये. खूप आरोप केले गेले. पण त्या दादांनी आपल्या समाजासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी काय केलं ते काल एका दिवसात पूर्ण सोशल मीडियावरती, टीव्हीच्या मार्फत बातम्यांमध्ये पूर्ण झळकलं. माझं म्हणणं एकच आहे की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवरती टीका करतो तेव्हा नाण्याला जशा दोन बाजू असतात ना, तेव्हा त्या व्यक्तीची दुसरी बाजू देखील बघावी. उगीच उशीर झाल्यानंतर त्या व्यक्तीची चांगली बाजू बोलून वेळ काढून घेणं, वेळ सावरून घेणं यात अर्थ नसतो. ज्या प्रकारे आज दादांचे विरोधी पक्षातले नेते, दादांचे विरोधी पक्षांना समर्थन करणारे कार्यकर्ते, IT सेल प्रत्येक पक्षाचे ज्या प्रकारे दादांसाठी आज व्हिडिओ बनवत आहेत, हेच तुम्ही आधी केलं असतं तर काही बिघडलं नसतं. मैत्रीपूर्ण विरोध असावा. विरोधाला विरोध करायची खरंच गरज नाही. मैत्रीपूर्ण विरोध असावा. मैत्रीपूर्ण निवडणुकी लढल्या जाव्या. ज्या प्रकारे हा महाराष्ट्र अजितदादांच्या जाण्याने पोरका झालेला आहे, अजितदादांनी एवढी कामं केलेली आहे, त्या कामांचा उल्लेख काल सकाळपासून आजपर्यंत कोणाच्या ना कोणाच्या मार्फत मेसेजमध्ये येतोय, व्हिडिओमध्ये येतोय, बातम्यांमध्ये झळकतोय. अगदी प्रत्येक लहानापासून थोरापर्यंत, अगदी मराठी इंडस्ट्रीचे टीव्ही कलाकार देखील सांगत आहे की अजितदादांनी त्यांना कशा प्रकारे कधी कधी मदत केलेली आहे आणि अजितदादा कसे त्यांच्या एका आवाजावरती त्यांच्या कार्यक्रमांना पण त्यांनी उपस्थिती लावलेली आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करतो तेव्हा आपण ह्या गोष्टीचा विचार करायला हवा की आपण त्या माणसाची प्रतिमाच मलिन नाही करत, पण आपण त्या माणसाने केलेल्या चांगल्या कार्यांना, चांगल्या कामांना दुर्लक्षित करतो.